तत्कालीन वर्तमान व्यवस्थामध्ये जेव्हा आम्हाला आमच्या समस्या भेडसावतात त्यावेळेस आम्ही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशी कोणती समस्या राहिलेली की ती आज सुद्धा 200 वर्ष झाले ती सुद्धा सुटत नाहीये. आम्ही तिथेच अटकलेलो आहोत. याचं कधी चिंतन आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण करणार का? जर हा चिंतन करून जर आम्ही त्याच्यावर मार्ग काढला आणि मार्ग करून जर त्याच्यावर आचरण करण्याची जर व्यवस्था निर्माण केली किंवा स्वतःहून उत्स्फूर्त तयार जर झालो तर होणार आहे. आता ज्या मुलाचा सत्कार झाला खासदार साहेबांच्या माध्यमातून, त्या मुलाचं लग्न साक्रीला लागलं. खुडाणे गावाची मुलगी आणि तुमचा वटार गावाचा मुलगा, आपले सत्यशोधक कार्यकर्ते प्रशांत बागुल यांचा तो मुलगा होता. साखरपुडा करण्याचे योजलेले होते. त्या ठिकाणी विधिकर्ते राजकिशोर कायडे धुळ्याचे उद्योजक आहेत ते, आणि त्या ठिकाणी प्रबोधन म्हणून मी सुद्धा होतो. ठाकरे लॉन्सला साक्रीला ते लग्न होतं. आमच्या दोघांच्या साक्षीने ते लग्न आणि समस्त कार्यकर्ते आणि नातेवाईकांच्या साक्षीने ते लग्न झालेलं आहे. काय घेतलं? साखरपुडा करण्याचा निर्णय होता, परंतु निर्णय दोघं नातेवाईकांनी बदलला की आपण साखरपुड्यामध्ये लग्न केलं पाहिजे. साधारणतः कार्यक्रम 11 वाजता सुरू झाला असेल, 4 वाजता लग्न लावून मोकळे झाले. काय कार्यक्रम झाले बघा तुम्ही. कमी टायमामध्ये कार्यक्रम, टाइम इज मॅनेजमेंट. पहिला कार्यक्रम झाला मंचावर येऊन मुलाचे आणि मुलीचे मामा दोघांनी सुपारी फोडली त्याच मंचावर. उठून त्यांनी सर्वांना रामराम केला. रामराम केल्यानंतर खंडेरावाची तळी भरण्यात आली. खंडेराव हा सत्यशोधकाचा, ज्याला सत्यशोधक व्हायचं असेल किंवा सत्यशोधकाची सुरुवात करायची असेल त्याला खंडेरावाची तळी उचलून सुरुवात करावी लागते. हा 1873 मध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज संघाचा पहिला नियम आहे. खंडेरावाची तळी उचलण्यात आली. तळी उचलल्यानंतर त्या ठिकाणी सेरेमनी घेतल्यात आली, रिंग सेरेमनी. रिंग सेरेमनी झाल्यानंतर काय करावं पुढे, त्यानंतर अनाउन्स करण्यात आलं की लग्न आता सर्व नातेवाईक आलेले आहेत, तिथं लग्न होणार. काही नातेवाईकांना त्याची कल्पना नव्हती, त्याच्यामुळे नातेवाईक म्हणायचे आम्हाला जरा सांगितलं असतं, आम्ही कपडे आणले असते, आम्ही हे केलं असतं, आम्ही ते केलं असतं. काही नातेवाईकांची जरूर मनामध्ये नाराजगी होती, त्याबद्दल वादच नाही. पुढे जाऊन डायरेक्ट त्याच मंचावर हळद लावण्यात आली. हळद म्हणजे काय आहे? फक्त यांना आणि चेहऱ्याला हळद लावली. पूर्वी अंगावर हळद लावायची, 3-3 दिवस हळदीचे कार्यक्रम चालायचे. ते चालण्याचं कारण असं आहे, हळद लावल्यानंतर माणसामध्ये किंवा स्त्रीमध्ये उजळपणा, त्वचेचा निर्माण होतो. 4 वाजेपर्यंत तात्यासाहेबांनी दिलेले जे मंगलाष्टके त्यांच्या माध्यमातून लग्न झाले. 5 तासामध्ये 5 कार्यक्रम होऊन जेवण सुद्धा झालं आणि कार्यक्रम संपन्न झाला. हा सत्यशोधक विवाह संपन्न तुमच्या वटारमध्ये अतिशय ऐतिहासिक झाला. त्यांनी धाडस केलेला आहे. तुम्ही बसलेले लोक किती धाडस करत आहात. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आम्हाला सत्यशोधक समाज दिला. इकडे आम्ही जय ज्योती जय क्रांती म्हणतो. इथे बसलेले कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मनापासून सांगा, काय तुम्ही सत्यशोधक खरंच स्वीकारले का? अरे जर सत्यशोधकच आम्ही स्वीकारलं नसेल तर फुलेंच्या आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या अपेक्षा आमच्याकडून होत्या तरी काय? प्रश्न असा निर्माण होतोय, आमच्या समस्या वारंवार का वाढत आहेत? आम्ही ती वैदिक संस्कृती आचरण करत आहोत. इकडे फुलेंचं नाव घेतो, तिकडे वैदिक संस्कृती आहे. इकडे फुलेंच्या नावाने कार्य करतो, तिकडे वैदिक संस्कृती आहे. आणि ही संस्कृतीच मुळात आमच्या गुलामीचं कारण आहे. म्हणून लग्न झालं असताना सुद्धा त्यांनी सार्वजनिक सत्य धर्माचं पुस्तक लिहिलंय. कोणासाठी आणि लिहून त्यांच्या अपेक्षा काय होत्या तुमच्याकडून? बोलताना बोलून गेलो की राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली, बिलकुल बरोबर आहे. पण त्याच्या पुढे थोडंसं जावं लागेल. आली फक्त फुलेंच्या कार्याला प्रभावित झाली. पूर्णतः हयात जीवन तिनं तात्या साहेबांच्या इतिहासावर, कामावर संशोधन करण्यामध्ये घालवलं. भारतातच लग्न केलं आणि भारतातच वारली. ती आहे कोण? गेलो आंगवे स्त्री आहे. या दोघं तुम्ही समोर घ्या या कृत्या. समाज हिताचं, लोकहिताचं काम केले, त्यांना शोधा, त्यांच्यावर पीएचडी करा आणि त्यांच्या सन्मानार्थ तुम्ही पुढे या. पूर्व शर्त शिक्षण आणि या शिक्षणाची कथा आणि गाथा कोणी सुरू केली? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी केलेली आहे. म्हणून आज आम्ही डिमांड करत आहोत. परंतु चमत्कार असा होत आहे किंवा शिकलेला मुलगा मिळाला पाहिजे याची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या कथा वाचकाकडे जातो आणि त्या कथा वाचकाची कथा ऐकतो. त्यांनी त्या ठिकाणी फलश्रुती जोडलेली आहे. ही ऐकल्याने तुमचं हे कल्याण होणार, ते केल्याने तुमचं हे कल्याण होणार. काय ही फलश्रुती खरी आहे का? विचार करा. जर मी सांगतो तात्यासाहेबांनी आपल्या कथेला फलश्रुती जोडली नाही. फलश्रुती काय आहे? शिक्षण घ्या. शिक्षण हे सामाजिक विकासाचं साधन आहे. त्या शिक्षणाने तुम्ही पुढे झाले. आज 200 वर्ष झाले. आता कधी कधी असं सांगावंसं वाटतं, या 200 वर्षामध्ये काहींच्या 3 पिढ्या नोकरीला लागलेल्या. पहिली पिढी ही नोकरीतच होती, दुसरी पिढी ही नोकरीत गेली आणि तिसरी पिढी सुद्धा नोकरीतच गेलेली. हे आम्हाला काही कुटुंबात बघायला मिळते. हे वास्तव आम्ही सत्य मान्य केलं पाहिजे. अरे कोणामुळे? कोणामुळे? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि क्रांतीदाई सावित्रीबाई फुले.
परंतु या ठिकाणी त्यांचा संघर्ष आम्हाला बघण्यासारखा आहे. आम्हाला सुद्धा संघर्ष करावा लागणार आहे. त्यांचा संघर्ष काय होता? जेव्हा मुलींची शाळा सुरू केली, जेव्हा मुलींची शाळा सुरू केली, विचार करा त्यावेळेस कोणाच्या भावना दुखल्या, कोणी मारलं, कोणाच्या भावना दुखवल्या. आजही भावना दुखवण्याचा रोग चालू आहे की नाही आमच्या भावना दुखवल्या असं नको बोलायला पाहिजे होतं, नाही आमच्या भावना दुखवल्या तसं नको बोलायला पाहिजे होतं. पण ज्यावेळेस ही शाळा सुरू होत आहे, मुलींची शाळा सुरू होत आहे, त्यावेळेस कोणाच्या भावना दुखवल्या? तुमच्या माझ्या? मग भावना कोणाच्या दुखवल्या? आज तोच वर्ग तुमच्या माझ्यामध्ये येऊन सांगतोय की आमच्या भावना दुखत आहे आणि त्याला तुम्ही मी धारण करत आहे. इथं परिवर्तनाची अपेक्षा फुले तुमच्याकडनं मागत आहे. 200 वर्षामध्ये तुमच्या पिढ्या शिकून सवरून पुढे गेल्या, पण त्याच्या प्रती तुम्ही काय दिलं? काय दिलं तुम्ही? काय दिलं? त्यांच्या अपेक्षा काय होत्या? तुम्हाला मोठं करण्यामागे त्यांच्या अपेक्षा काय होत्या? पण त्याची मात्र आमच्याकडनं मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो नाही झालेली पूर्तता. आणि जर ती पूर्तता करायची असेल तर करणं गरजेचं, तरच आजची जयंती साजरा होईल. नाही तर जयंत्या येतात आणि जातात, फरक पडत नाही. त्यावेळी विरोध झाला सावित्रीबाईंना. काय सांगण्यात आलं ते नेहमी आम्हाला सांगता, धर्म रक्षिते रक्षिते धर्म, धर्माचं रक्षण तुम्ही करा, धर्म तुमचं रक्षण करणार आहे. बिलकुल या वाक्याशी मी 200% सहमत आहे. अतिशय बरोबर वाक्य आहे. तुमचा धर्म काय? स्त्रीचं शिक्षण न घेणे हा त्यांचा धर्म असेल. आणि जरी कोणी शिकवण्याचं काम करत असेल, मग मला सांगा असं कार्य फुलेंनी केलं म्हणून वर्तमान महाराष्ट्रामध्ये फुलेंना कोण नास्तिक म्हणतो, फुलेंना कोणी धर्मद्रोही म्हणतो. इव्हन मी माडीवाड्यामध्ये काही ठिकाणी गेलोय तर काही ठिकाणी आपलेच बांधव म्हणतात फुले जर धर्माच्या साईडने असतील तर आम्ही फुलेंना स्वीकारणार, जर फुले धर्माच्या विरोधात असतील तर आम्ही फुलेंना स्वीकारणार नाही. ज्यांच्या 2-2 पिढ्या शिकून फुलेंमुळे कल्याण झालं ते लोक आज असे बोलत आहेत. असा व्यक्ती तो म्हणाला की फुले नास्तिक आहे, धर्मद्रोही आहे. त्यांनी म्हणावं कशामध्ये? कारण त्यांच्या भावना दुखवलेल्या आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या विरोधात फुलेंनी काम केलेलं आहे. मग मला सांगा, मुलींना शिकवणे आणि त्यांना मोठं करणे हे धर्मविरोधी कार्य आहे का? नाहीये ना. मग मला सांगा जर हे धर्मविरोधी कार्य नाहीये, मग भावना कस काय दुखवतात लोकांच्या? कोणत्या अर्थानं भावना दुखवतात? आज जर समजा भुजबळ साहेब जर काय बोलले, शरद पवार साहेब जर काय बोलले, अजून जर कोणी लोकप्रतिनिधी असेल ते जर काही बोलले तर लगेच समाजामध्ये प्रतिबिंब उमटते. भुजबळ साहेब असे बोलले, भावना दुखवल्या, लगेच त्यांच्या विरुद्ध ट्रोल. पवार साहेब असे बोलले, भावना दुखवल्या, त्यांच्या विरोधात ट्रोल. ट्रोल करणारी लोक कोण आहात? ज्या फुलेंमुळे तुमच्या पिढीचं कल्याण झालं. जर त्यांनी संघर्षच केला नसता तर काय राहिलं असतं? आजही मळा होता, तेव्हाही मळा होता, मळाच्या पलीकडे होतं काय? ती व्याख्या चाललेली आहे. मग मला सांगा, शिक्षण रोखणे हे जर त्यांचा धर्म असेल तर शिक्षण घेणे जर तुमचा धर्म असेल तर तुम्ही कोणता धर्म जोपासला पाहिजे? माझा मुलगा शिकला पाहिजे. हे जर तुम्हाला कायम 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 टिकून ठेवायची असेल ही व्यवस्था तर तुम्हाला सार्वजनिक सत्य धर्म स्वीकारावा लागेल. परंतु आम्ही सार्वजनिक सत्य धर्मापासून कोसो दूर आहोत. या ठिकाणी जो मुलगा आला, मुलगाचा सत्यशोधक विवाह झाला म्हणजे तो लग्नापुरता मर्यादित कार्य नाही आहे. शिक्षणामध्ये आम्हाला तेच बनवलं. व्यास त्यांच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही. डिवायडेशन आहे. व्यास त्यांच्यासाठी, आमच्यासाठी नाहीये. आमच्यासाठी हा फुले विचार मंच आहे, हा समता विचार मंच आहे. इथून आमची भाषणाची सुरुवात झाली. आमची इथून 2 शब्द बोलण्याची जर सुरुवात झाली तर खऱ्या अर्थानं तिथून सुरुवात होते. कारण शब्दांचे सुद्धा खेळ आहेत हे आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून मला धारणाकडे यायचंय. त्यांनी धारणा बनवलेली आहे. या धारणेतून आम्ही बाहेर निघालो पाहिजे. या धारणेतून बाहेर निघत नाही, त्याच्यामुळे अडचण निर्माण झालेली आहे. नाही जो गुलाम बनवतो, जो अधिकार नाकारतो, तो त्यांनी धर्म स्वीकारला नाही. मग मला सांगा, गुलाम आणि अधिकार नाकारणारा धर्म तुमचा धर्म असू शकतो का? आणि तुम्हीच म्हणतात की नाही फुले जर धर्माचे असतील तर आम्ही स्वीकारणार, फुले जर धर्माच्या विरोधात असतील तर आम्ही स्वीकारणार. याच्या अपेक्षा काय होत्या? फुलेंना वाटलं हे मी शिक्षण त्यांना दिलेलं आहे, हे शिक्षण मी त्यांना दिलेलं आहे. पण हे शिक्षणाचं प्रतिक्रांतीमध्ये रूपांतर होऊ शकतो जर हे वैदिक मध्ये कायम अटकून राहिले तर. हे वैदिक मध्ये जर कायम अटकून राहिले तर धर्म काय होणार आहे? अधिकाराचं रूपांतर गुलामीमध्ये होणार आहे. असं होता कामा. याच्यासाठी त्यांनी 1873 मध्ये सार्वजनिक सत्य धर्म दिला. त्याची मंगलाष्टके लिहिले. मनुष्य मेल्यावर काय विधी केला पाहिजे, लग्नाच्या टायमाला काय विधी केला पाहिजे, काय स्वीकारलं पाहिजे आणि काय नाकारलं पाहिजे, सर्व लिहिलं. कधी वाचलं आम्ही? कधी वाचलं? आज लोक कल्याणाच्या गोष्टी होतात. आज लोक कल्याणाच्या गोष्टी होतात. बहुतांशी महिलांना असं वाटतं की माझ्या घराचं कल्याण झालं पाहिजे, माझं घर पुढे आलं पाहिजे, माझ्या मुलगीला चांगलं स्थळ मिळालं पाहिजे, माझा मुलगा शिकून चांगल्या नोकरीला लागला पाहिजे. या गोष्टींची मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही बैठक ही व्यवस्था स्वीकारता.
कोणती व्यवस्था स्वीकारतात तुम्ही? बैठका. कोणती व्यवस्था स्वीकारतात तुम्ही? जलाभिषेक. कोणती व्यवस्था स्वीकारतात तुम्ही? 7 दिवस तिथे जाऊन कथा ऐकणे. आणि मी असं म्हणतो, फुलेंचं जीवन चरित्र वाचा, महिलांनो सावित्रीचं जीवन चरित्र वाचा. त्यांनी दिलेला गाभा तुम्ही समजून घ्या. शिक्षणाने कल्याण होणार आहे. आज मी पुन्हा त्या शब्दावर आलो की जर मुलीला नोकरीवाला मुलगा जर तुम्ही पाहत असाल तर शिक्षणाची व्यवस्था जिवंत पाहिजे. शिक्षण असेल तर नोकरी मिळणार. जर शिक्षण व्यवस्था खतम होत असेल तर नोकऱ्या समाप्त होऊन जातील. आताही त्या समाप्त करण्याच्या मार्गावर आहेत. तिथे जाऊन तुमचं कल्याण होणार नाही. या लोकशाहीमध्ये काय गणित आहे माहिती आहे? ही जी वर्तमान लोकशाही आहे, तुमच्या माझ्याकडे प्रत्येकाकडे मताचा अधिकार आहे. याच्यासाठी लोकप्रतिनिधी काहीच बदल करणार नाही. लोकप्रतिनिधी कधी बदल करत असतो? जेव्हा हुकुमशाही असते. सम्राट अशोक होता, सम्राट अशोकाच्या हातामध्ये सत्ता होती, परंतु त्यांची जी लोकशाही होती ना ती हुकुमशाही लोकशाही होती. ती लोकप्रतिनिधी समाजामध्ये बदल करू शकत नाही, कारण लोकप्रतिनिधीला निवडून येण्यासाठी मत पाहिजे आणि ते मत मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधी कोणाच्याही भावना दुखवू शकत नाही. जर दुखवल्या तर वोटिंग तुटेल. मग याच्यासाठी कोण बदललं पाहिजे? तर तुम्ही मी बदललं पाहिजे. लोकप्रतिनिधी बदलण्यापेक्षा तुम्ही मी जर बदललो, आपली धारणा जर निश्चित झाला तर लोकप्रतिनिधी त्या पद्धतीने येणार. आज आमच्या धारणा बदललेल्या आहेत. हे नेहमीप्रमाणे आपल्या बैठकीत येतात, नेहमीप्रमाणे वैदिक पद्धतीनेच करतात. काय घेणं नाही, काय झालं दुखणं सुखणं तरी चालले बामणाकडे. सांगा आमचा माणूस मेलाय, आमच्या घरातला म्हातारा मेलाय, काय त्याला तेरावं कसं होईल का, त्याला पंचक लागेल का, त्याला काय लागेल, मग काय पुढच्या पिढीला अडथळा तर नाही ना, मग काय घटना तर नाही होणार ना. पुन्हा मग भीती घातली जाते. लग्नापूर्वी तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी मेलं असेल तर त्याची जरा चौकशी करून घ्या. तो तुम्हाला नडत तर नाही ना? नडत म्हणजे अडथळा तर नाही आणणार ना, म्हणजे अशुभ तर काही घडणार नाही ना, या पद्धतीची भीती घातली जाते. मग अशा धारणेमध्ये जर तुम्ही जगत असाल तर तुम्ही बाहेर कसं काय निघणार बाहेर तुम्ही? आणि अशी जर तुमची धारणा असाल तर लोकप्रतिनिधीला बोलण्याची गरज नाही की त्यांनी काय बदल केला पाहिजे. अरे या ठिकाणी 52% ओबीसी मोर्चा काढून सुद्धा मंजूर होती. याच्यापेक्षा दुर्दैव काय करावं लागलं त्यांना मोर्चा? हमारी मांगे पुरी करो. 10% रिझर्वेशन द्या, EWS कोठा द्या, सुधामा कोठा द्या. मागण्याची गरज पडली नाही, कारण त्यांच्या विचाराचे लोकप्रतिनिधी आहेत. तर आमच्या महत्वपूर्ण समस्या सोडून घ्यायच्या असेल तर आमची धारणा निश्चित झाली पाहिजे, आमचा विचार निश्चित झाला पाहिजे. लोकांनी असा सिक्का मारला पाहिजे, अरे फुलेंच्या विचाराची लोक हे जुमानणार नाही. एक काळ असा होता या महाराष्ट्रामध्ये, फुलेंच्या नंतर शाहू महाराजांनी वारसा घेतला. शाहू महाराजांनंतर जयदेव जवळकरांनी जेव्हा वारसा घेतला तेव्हा हा महाराष्ट्र फक्त सत्यशोधकाचा जे बोलणार होतं ते होणार होतं. परंतु दुर्दैवी काही घटना अशा घडल्या की ती सत्यशोधक त्या ठिकाणी राजकारणाच्या माध्यमातून लयास गेली आणि पुन्हा ती मध्यंतरी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लुप्त झाली होती तसा लुप्त झालाय. पुन्हा नव्यानं सत्यशोधक समाज संघ आणि अजून सत्यशोधक विचाराच्या लोकांनी पुन्हाही आता या महाराष्ट्रामध्ये उचल घेतलेली आहे की फुलेंचा जो विचार आहे, वास्तव विचार तो स्वीकारला पाहिजे. म्हणून आज तुम्हाला समाजामध्ये सत्यशोधक विवाह, सत्यशोधक दशक्रिया, सत्यशोधक साखरपुडा हे होताना दिसत आहे. या कल्चरवर आलं पाहिजे, सत्यशोधक समजून घेतलं पाहिजे, सत्यशोधक अंगीकारलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं फुलेंना आमची काय होणार आहे? जयंती साजरी होणार आहे. नाही तर फुलेंचं नाव घेणार आणि फुलेंच्या विरोधात वागणार तर काहीच होणार नाही. हा चैत्र नवमी कोणाचा आहे आणि कोणी सुरुवात केलाय तर तुमच्या माहितीसाठी सांगतो. या देशामध्ये जेवढ्याही कुलदैवत आहेत, जेवढ्याही गणराज्ञी आणि गणमाता आहेत त्यांनी सुरू केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 4 गणराज्ञी आहेत, गणप्रमुख आहेत. पहिली आहे तुळजापूरची भवानी, दुसरी आहे अंबादेवी. श्री लक्ष्मी तिचं नामांतर झाले, लक्ष्मीचा काहीच संबंध नाहीये. अंबादेवी, आंबा हा शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. आंबा म्हणजे पाणी, पाणी राखणाऱ्या स्त्रीला आंबा म्हणतात. अंबादेवी, अंबुजा हे जे शब्द आहेत हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरं शक्तीपीठ आहे तुमचं डायरेक्टली सप्तशृंगी वणीचा गड आणि चौथं शक्तीपीठ आहे रेणुका माता पुसद यवतमाळ विदर्भ. हे 4 गणराज्ञी आहेत आणि यांच्या पोटी जन्माला आलेल्या ज्या काही मुली होत्या त्यांना काय म्हणतात? ज्ञाती म्हणतात. काय म्हणतात? ज्ञाती. म्हणून एकविरा देवी असेल, जोगाई माता असेल, गंगाई माता असेल, हिंगलाज या असेल, अशा पूर्ण पाकिस्तान पासून तर श्रीलंकेपर्यंत 108 शक्तीपीठ आहेत. किती आहेत? 108. या 108 कुलमाता आहेत आणि प्रमुख आहेत. यांनी जे कॅलेंडर निवडलेले समजून घ्या. अमावस्या आणि पौर्णिमेला धरून निवडले. अमावस्या सरली का पुन्हा कॅलेंडर नव्यानं सुरू होते, पौर्णिमेला येऊन थांबते, पौर्णिमेला पुन्हा नव्यानं सुरू होते, पुन्हा अमावस्यापर्यंत चालते. इंग्रजांचं कॅलेंडर इंग्रजी पण भारताचं काय हे समजून घ्या तुम्ही. शोध कोणी लावला? त्यांनी एवढंच नाही केलं, ते जे तुम्हाला मला कुळ दिले ना, जसं बागुल असेल, झालटे असेल, खैरनार असेल, जाधव असेल, एक कुळ देणाऱ्या सुद्धा कुलदैवत.
कोण आहे त्या कुलदेणाऱ्या? कुलदैवत आहे. मग त्यांनी ठरवलं की आपल्या देशामध्ये नववर्षाची सुरुवात झाली पाहिजे. कुठून कशी सुरुवात झाली पाहिजे? प्रश्न काढला गुढीपाडवा. गुढीपाडव्याचं महत्व सांगतो. फुलेंनी काय स्वीकारलं यासाठी मला हे सांगणं गरजेचं आहे, तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. आजपर्यंत कोणीच सांगितलं नाही म्हणून हे सांगणं गरजेचं आहे. गुढीपाडवा हा सण आला कसा? हा स्वीकारला गेला कसा? हा जो गुढीपाडवा सण आहे हा मातृसत्ताकांनी स्वीकारलेला आहे, नवे वर्षाची सुरुवात म्हणून आहे. आता मी तुम्हाला सांगतो गुढीपाडवा हा सृष्टी पुनर्निर्माणचा दिवस आहे. चला याच्या मागची हिस्ट्री तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. बोरा समाज माहिती आहे तुम्हाला? बोरा 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 हो. मुलीला जेव्हा पहिली मासिक पाळी येते ना त्या दिवशी बोरा समाज घरामध्ये कार्यक्रम ठेवतो. आंध्र आणि कर्नाटक मध्ये जो आदिवासी समाज आहे तो घरामध्ये कार्यक्रम ठेवतो. त्या मुलीला अंघोळ घातली जाते, नवी साडी नेसवली जाते, गजरा दिला जातो, घरोघरी चहा केली जाते, घरामध्ये पुरणपोळीचं जेवण बनवलं जाते. का? कारण तिला मासिक पाळी आहे आणि मासिक पाळी सण इथून आता सृष्टीची पुनर्निर्माण होणार आहे. जर मासिक पाळी आलीच नाही तर सृष्टी निर्माण होऊ शकणार नाही. म्हणून हा जो दिवस आहे हा सृष्टी निर्माण करण्याचा दिवस आहे म्हणून एवढं महत्व दिलेलं आहे. कृषी संस्कृतीमध्ये सोन्याचा दिवस मानला जातो, आनंदाचा दिवस मानला जातो. लक्षात घ्या. आणि तिथे एक शब्द वापरला जातो, मुलगी शहाणी झाली. काय शब्द वापरला जातो? मुलगी शहाणी झाली. आता ही व्यवस्था निसर्गाकडे आली. निसर्गाकडे तुम्ही बघा, निमोनीचं झाड आहे त्याला फुल्लर आलेलं आहे, फुल. आंब्याची झाड आहेत त्याला मोहरा आलेली आहे, लता वेली आहेत त्यांना मोहरा आलेली आहे. जांभळाचं झाड आहे त्याला फुलं आलेली आहे. त्याच्यावर साडी, साडीवर हार आणि उलटा तांब्या. हा जो उलटा तांब्या आहे हा गर्भाशयाचं प्रतीक आहे. त्याच्याचं प्रतीक आहे गर्भाशयाचं प्रतीक आहे. आणि मग ते काठी उभारली जाते आणि गुढीपाडवा सुरू होतो. याच्यावरनं गुढी हा शेतकऱ्यांचा सण आहे आणि हा कृषी संस्कृती निगडित आहे. म्हणून आणि वास्तविक हा पवित्र सण आहे. याचा पुरावाच पाहिजे असेल तर आसाम मध्ये कामाख्या देवी आहे. कामाख्या देवीच्या मूर्तीला बघा आणि नीट अभ्यास करा. या गोष्टीला पवित्र मानलं गेले. दैवतकडे का घेऊन जावं लागतं? कारण ती वंशवृद्धी करणारी स्त्री आहे. तिला हे तुम्हाला दाखवावं लागेल की माझ्या कुटुंबामध्ये हा वंश तुझ्या भेटीला आलेला आहे, तू याच्यावर लक्ष घे. आणि महिला जेव्हा तिथं जातात तेव्हा त्या कुलदैवताकडनं कुटुंब कल्याणाची अपेक्षा करतात. ही आहे आमची व्यवस्था. म्हणून आम्हाला आमची व्यवस्था आणि आमचं कल्चर समजलं पाहिजे. हेच फुले तुम्हाला सांगत होते. पुरुषाचा काही संबंध नाही. जर पुरुषाचा संबंध राहिला असता की 7 जन्मी हा नवरा मिळाला पाहिजे आणि मग पुरुषांना बी एखादा उत्सव पाहिजे होता की 7 जन्मी हीच बायको मिळाला पाहिजे. असा मात्र कोणताही सण नाही. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. याचा अर्थ याचं विकृतीकरण केले गेले. वडाचं झाड पूजलं पाहिजे, काही करून पूजलं पाहिजे, पण पूजण्याची व्यवस्था नव्हती, ती लावण्याची व्यवस्था होती. म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबू साहेब या ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या ही तुमची 20 किंवा 23 तारखेला वट पौर्णिमा येत आहे. या वट पौर्णिमेला वडाचं झाड लावलं पाहिजे आणि महिलांच्या हातून लावलं पाहिजे. या गावाचे जे सरपंच आहेत आणि उपसरपंच आहेत तुम्ही सुद्धा या कार्याला गेलं पाहिजे आणि खरा इतिहास राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना अपेक्षित असणाऱ्या सत्यशोधकाकडे आलं पाहिजे. हा आहे सत्यशोधक.